Hallelujah. Hallelujah. Let us all arise in the presence of God. सर्वजण प्रभूच्या सानिध्यामध्ये उभे राहूया. We are here in the mighty presence of God this morning. आज सकाळी प्रभूच्या पराक्रमी उपस्थितीमध्ये आपण आहोत. Let us close our eyes and look to the Creator this time. डोळे बंद करूया, आपल्या निर्माणकर्त्याकडे आपण पाहूया. Thank you, Lord. We come to your throne of grace this morning. प्रभू आभार मानतो, आज सकाळी आम्ही तुझ्या कृपेच्या राजस्थानाकडे येतो. And Lord, we want to say thank you for all the grace and all the blessings upon our lives. प्रभू आमच्या जीवनावरती तुझी कृपा आणि आशीर्वाद आहे, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Lord, this morning our prayer is, Lord, you be increased and we be decreased. प्रभू आज सकाळी आमची प्रार्थना आहे, प्रभू तुझी वृद्धी हो, आमचा ह्रास हो. Because you are Almighty God. कारण तू सर्वसमर्थवान देव. And your name is above everything. तुझं नाव सर्व नावावरून श्रेष्ठ. Your name is worthy to be praised. तुझं नाव आहे या योग्यतेची की आम्ही तुझी उपासना भक्ती You're करावी. faithful one. तू विश्वासू देव. You're unchanging God. तू न बदलणारा देव. So Lord, we come to your throne of grace this morning प्रभू आज सकाळी आम्ही तुझ्या कृपेच्या and राजस्थानाकडे submit येतो. and surrender everything into your mighty hands. सर्व काही तुझ्या पराक्रमी हातामध्ये We समर्पण want to करतो, lift अधीन your name on करतो. high, Father God. पिता परमेश्वर, तुझं नाव आम्हाला उंचवायचं आहे. Thank you, Holy Spirit, for your presence in the midst पवित्र of आत्मा us. तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आभार मानतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. प्रभू धन्यवाद. We worship you, Lord. आम्ही तुझी उपासना भक्ती करतो. We worship you, Jesus. येशू, आम्ही उपासना भक्ती करतो. तेरे नाम के लिए जिए हम, 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 तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले, तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले, स्तुतियों के बीच में विराजमान रहो, तू बढ़े
जीवन तेरा उदार तू बढ़े मैं घटूं मेरे जीवन से महिमा तुझे मिले तू बढ़े मैं घटूं मेरे जीवन से महिमा तुझे मिले यीशु Hallelujah. हालेलुया Let's give a big clap offering unto Jesus. रोहिणीला जोरदार टाळ्या अर्पण करूया. God worship. Thank you. How wonderful and awesome to be in the presence of God this morning. हा सगळं एक किती अद्भुत आहे परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असणं. We all are here with all our weaknesses, sicknesses, and shortcomings. आपण सर्वजण या ठिकाणी आलो आहोत. आपल्या जीवनामध्ये काही आजार आहेत, अशक्तपणा आहे. आपण परमेश्वराच्या Many परमेश्वराचे तुकडे times पडतो. we go through such kind of situations where we think what to choose and what not to choose. पुष्कळ वेळेस आपण अशा परिस्थितीतून जातो, विचार करत असतो की आपण काय निवडावं आणि काढणार काय नाही. But as we said, God is good आपण म्हणतो and all the time. God is good and all the time. In Romans chapter 12:21 it says, रोमकरास पत्र 12 अध्याय 21 वचन. do not be overcome by evil, but overcome evil with good. वाईटाने जिंकले जाऊ नका, तर बऱ्याने वाईटाला जिंका. Do not be overcome by evil, but overcome evil by good. वाईटाने जिंकले जाऊ नका, परंतु बऱ्याने वाईटाला जिंका. And what is good? चांगलं काय आहे? Our God is good. आपला देव चांगला So we need आहे. our God in our life to be overcome evil with good. आपल्या जीवनामध्ये आपला देव पाहिजे. So let's वाईटाला receive Him in विजय Jesus' name. येशूच्या नावाने Amen. गाऊया. आमेन. तारक तो सामर्थ्य को यीशु रे युगा युगा तारक तो सामर्थ्य को यीशु रे युगा युगा हालेलुया आमेन
आहे. everything, whatever He has given in our life, is always good. नेहमीच आपल्या जीवनात जे काही तो देतो चांगलंच असतं. But we people, we just think that everything is bad happening with me. आपण लोक कसे आहेत? आपण म्हणतो आपल्या जीवनात सगळं वाईटच होतंय. Indian tendency. आपली भारतीय मानवृत्ती. But our God is a good God. आपला देव चांगला देव. And He has given us the most important thing in our life, that is His Holy Spirit. आणि अति महत्त्वाची गोष्ट आपल्या जीवनात दिली तो म्हणजे पवित्र आत्मा. Can you just clap your best clap offering and welcome Holy Spirit in this place? उत्तम टाळ्याचा अर्पण देऊया, पवित्र आत्म्याचं स्वागत करूया. Pentecost के दिन समान आत्मा मंडराता. Thank you Jesus. धन्यवाद येशू. We worship you God. देवाची उपासना भक्ती करतो. पवित्र आत्मा मंडराता, पेंटिकोस्ट के दिन समान आत्मा मंडराता, पेंटिकोस्ट के दिन समान आत्मा मंडराता, आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता, everyone come on, आत्मा मंडराता, पवित्र आत्मा मंडराता.
beautiful to be in His presence and rejoice in His presence. किती अद्भुत आहे त्याच्या सानिध्यामध्ये असणं आणि त्याच्या सानिध्यामध्ये असून आनंद करणे. Because the joy of the Lord is our strength. कारण परमेश्वराचा आनंद आपली ताकद. We come with all our weaknesses in the presence of God. आपण सर्व अशक्तपणा घेऊन देवाच्या उपस्थितीत येतो. And He fills us with all His strength. त्याच्या बळाने ताकदीने तो आपल्याला भरतो. And when we experience all this kind of blessings in our life, आपल्या जीवनामध्ये या सर्व आशीर्वादाचा ज्यावेळेस आपण अनुभव घेतो, we feel heaven is in our heart. आपल्याला असं वाटतं की स्वर्ग आपल्या अंतःकरणात Just आहे. turn to your neighbor and declare, heaven is in my heart. तुझ्या बाजूच्या व्यक्तीकडे पहा आणि जाहीर करा, स्वर्ग माझ्या अंतःकरणात. Heaven is in my heart. स्वर्ग अंतःकरणात. Amen. Hallelujah. आमेन. हालेलुया. खाली वाकतच नाहीत. If you want to stamp Satan down under your feet, जर सैतानाला तुम्हाला पायाखाली तुडवायचं you आहे, need to do the action and show him how powerful your God is. तुम्हाला कृती करायला लागेल, दाखवायला की तुमचा देव किती सामर्थ्यशाली So आहे. let's bend down and stamp Satan under your feet. जरा वाका, सैतानाला खाली पायाखाली In तुडवा. Jesus'
नावामध्ये सामर्थ्य आहे. And he has won the victory over the Satan on the cross of Calvary. कॅल्व्हरीच्या वधस्तंभावर त्याने सैतानावर विजय मिळवला So आहे. we all are here as a free people in the name of Jesus. येशू Amen. ख्रिस्ताच्या नावाने आपण सर्वजण स्वतंत्र मोकळे असे लोक Give him आहोत. the best clap offering as a free people. उत्तम टाळ्याचा अर्पण Thank त्याला आपण you, Lord. करूया. Thank you, Jesus. We worship you, Jesus. प्रभूची उपासना भक्ती We करतो. worship you, God. प्रभूची उपासना भक्ती करतो. Thank you, Jesus. Thank you. धन्यवाद येशू. We worship you, Lord. प्रभूची उपासना भक्ती How करतो. wonderful your presence is, God. प्रभूची उपस्थिती किती अद्भुत आहे. And Lord, we just humble ourselves before your presence this morning. प्रभूच्या साध्यांमध्ये आम्ही स्वतःला नम्र करतो. Lord, we humble ourselves before you. आम्ही स्वतःला तुझ्या पुढे नम्र करतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. People of God, देवाच्या लोकांनो, God has blessed us with all his heavenly blessings. देवाने सर्व स्वर्गीय आशीर्वाद देऊन आपल्याला आशीर्वादित केला आहे. Still, we are very short in our mind. Our thinking is very small. तरी देखील आपली जी विचारसरणी आहे फार संकुचित आहे, थोडकी आहे. We always ask God for me, for my family, my friends. देवाला नेहमीच आपण मागतो माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, आमच्यासाठी, मित्रांसाठी. But God's word says in Psalms 2 and verse 8, स्तोत्रसंहिता 2:9 मध्ये देवाचं वचन सांगत आहे, ask of me and I will give you the nations for your inheritance. माझ्याकडे मागा, मी तुम्हाला राष्ट्र वतन दाखल देईल. स्तोत्र 2:8. Ask of me and I will give you the nations for your inheritance. माझ्याकडे मागा, राष्ट्र तुम्हाला मी वतन दाखल देईल. How great our God is. आपला देव किती थोर आहे. Can you just raise your faith this morning and ask something great for your life this time? तुमच्या विश्वासाला आज तुम्ही वाढवा आणि तुमच्या जीवनासाठी परमेश्वराकडून काहीतरी थोर मागा. Ask something suitable to your Almighty God. तुमचा सर्वसमर्थवान देव जसा आहे त्याप्रमाणे त्याच्याकडे मागा. Because He's able to give and pour out all the heavenly blessings upon your life. कारण तो समर्थ आहे तुमच्या जीवनावर सर्व स्वर्गीय आशीर्वादांची ओतणी He's करण्याकरिता. already blessed us with beyond our expectations, आपल्या अपेक्षा पलीकडे अगोदरच त्याने आपल्याला आशीर्वाद दिला आहे. beyond our measure. He's blessed us. आपण त्याच्या सानिध्यामध्ये आहोत. He's blessed us. त्याने आपल्याला आशीर्वादित केला आहे. Can you just raise your holy hands and say, thank you God for all the blessings. आपले हात उंच करूया आणि प्रभूला म्हणूया की प्रभू सर्व आशीर्वाद दिले त्याबद्दल तुझे Every आभार eye मानतो. closed. प्रत्येक Just डोळे raise बंद your करूया. hands and say, thank you God. प्रभूला म्हणूया प्रभू धन्यवाद. Thank you Jesus. धन्यवाद येशू. Thank you Lord for blessing me beyond my expectations. प्रभू माझ्या अपेक्षे पलीकडे तुम्हाला आशीर्वाद देतो, तुला धन्यवाद. Lord, help me to see you as a great God in my life. प्रभू माझ्या जीवनात तू किती थोर देव आहेस हे पाहण्याकरिता मला मदत Thank you कर. Lord for all the blessings, all the grace, your faithfulness in my life. प्रभू माझ्या जीवनामध्ये तुझी दया, तुझी कृपा, तुझं विश्वासूपण Thank you. याबद्दल आभार मानतो. Thank you Jesus. धन्यवाद येशू. Worship you Jesus. प्रभू येशू, मी तुझी उपासना भक्ती करतो. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया
अपने हाथों को ऊंचा उठाकर Raise our hands high up. His presence is here. त्याची उपस्थिती या ठिकाणी आहे. Lift your holy hands. आणि पवित्र हात उंच करूया. Yes, Lord. Thank you, God, for your presence. तुझ्या उपस्थितीबद्दल आभार मानतो. We worship you, God. तुझी उपासना भक्ती करतो. How awesome and wonderful you are. तू किती अद्भुत आणि महान देव आहे. कोटि कोटि स्तुति धन्यवाद उपकार कोटि कोटि स्तुति who abides in the presence of his people. धन्यवाद प्रभू. तुझी उपासना भक्ती करतो येशू. Thank you, God. धन्यवाद प्रभू. Thank you, God, for honoring us with your presence this morning. आज सकाळी तुझ्या उपस्थितीने आम्हाला तो आदर आणि सन्मान Lord, we केला just त्याबद्दल submit and धन्यवाद. surrender our life into your mighty hand this time. यावेळेस तुझ्या पराक्रमी हातामध्ये आमचं जीवन समर्पण करतो तुझ्या Thank अधीन you, Lord, करतो. for helping us to understand how blessed we are. प्रभू आम्हाला सहायता केली हे समजण्याकरिता की आम्ही किती आशीर्वादित We are a आहोत. people of great and almighty God. आम्ही महान थोर Thank you, Jesus. देवाचे लेकरं आहोत. We worship you, God. प्रभू आम्ही तुझी उपासना In भक्ती Jesus' करतो. name we pray. धन्यवाद देतो येशूच्या Amen. नावाने प्रार्थना करतो. आमेन. You may be seated in the presence of the Lord. पुढच्या सान्निध्यामध्ये आपण आसन ग्रहण करूया. I welcome all of you in the house of the Lord for this third service. या तिसऱ्या सभेमध्ये प्रभूच्या घरात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. Let us clap our hands and let's welcome our senior pastor as he come to share the word of God to us. टाळ्या वाजून आपल्या वरिष्ठ पालकांचं स्वागत करूया. देवाच्या वचनाची सहभागिता करायला येत असताना जोरदार टाळ्या वाजवू. I thank the Lord for the privilege that God has given to me, देवाने ही सुसंधी दिली त्याबद्दल मी देवाचे आभार मानत and I आहे. want to thank the whole church संपूर्ण मंडळीचे देखील मला आभार मानायचे for praying आहेत. for me. माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल. And God has answered your prayers, देवाने तुमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आहे. and I am Tantanit, Kankanit, and Dandanit. I am strong, fit and fine. And I want to thank Brother Shreyas from our church, ब्रदर शैलेश आपल्या चर्चचे त्यांचे मला आभार मानायचे आहेत. who is working in the hospital. ते रुग्णालयात काम करतात He continually came and done the dressing to my wounds. आणि त्याने माझ्या ज्या जखमा होत्या त्याला त्यांनी ड्रेसिंग केली Now आहे. I am okay. मी एकदम ठीकठाक I ठणठणीत can run. मी पळू शकतो. I can do anything now. आता मी काही करू शकतो. I can ride my motorbike मी माझे if I want to, but I will not do it. मला पाहिजे तर मी दुचाकी चालू शकतो पण मी ते करणार नाही. But I will go by car. मी चार चाकीने जाईल, कारने जाईल. And, I thank the church for your prayer. मंडळी And तुमचे your आभार love. मानतो, तुमची प्रीती आणि तुमची प्रार्थना. You love me so much. तुम्ही माझ्यावर खूप प्रीती I करता. am overwhelmed by your love and prayers. तुमच्या प्रीतीने माझं अंतःकरण भरून आलं आणि तुमच्या प्रार्थनेने. As we are looking to the Word of God, देवाच्या वचनाकडे आपण पाहत असताना Gospel of John chapter 9, ह्यानंतर शिवर्तमान याचा 9वा अध्याय. we have the story of the blind man who was healed by the Lord Jesus Christ. एका आंधळ्या मनुष्याची गोष्ट आहे ज्याला प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलं. And God has told children of Israel in Exodus chapter 15 verse 26 निर्गम याचा 15वा अध्याय 26 वचनामध्ये देवाने इस्रायल लोकांना that सांगितलं, I am the Lord that healeth thee. मी तुम्हाला रोगमुक्त करणारा परमेश्वर. That means I am Yahweh Rophe. याचा अर्थ मी यावे रोफे यावे राफा. I am the God that healeth thee. मी रोगमुक्त करणारा देव. And as I was studying and reading this portion of the miracle over and over again, पुन्हा आणि पुन्हा हा शास्त्र भाग जो चमत्कार झालाय मी वाचत असताना I was having so many questions that I asked in my mind to God. माझ्या मनामध्ये मी पुष्कळशे प्रश्न देवाला विचारले. And I received some clarification. त्याच्यातून मला काही स्पष्टीकरण When मिळालं. I was receiving the clarification from the Lord, प्रभूकडून ज्यावेळेस मला स्पष्टीकरण मिळालं, I was so thrilled, touched, and empowered
by the power of God. देवाच्या सामर्थ्याने मला स्पर्श केला, मी देवाच्या सामर्थ्याने भरलो गेलो आणि मी इतका उत्साहित झालो. Natural looking, this evidence, this miracle is very simple. स्वाभाविकरित्या पाहिलं तर हा चमत्कार फार सोपा आणि But साधा when we आहे. read it carefully, पण जर आपण लक्षपूर्वक त्याला वाचलं, this was a certain man. आणि हा एक कुणीतरी मनुष्य होता. Naturally, he was from Jewish tribe, Jewish, स्वाभाविकच तो यहुदी वंशातला होता. because his parents were going to synagogue. कारण त्याचे आई वडील जे सभास्थानात जात But होते, because he was blind, he was not permitted to enter in synagogue. तो आंधळा असल्या कारणाने त्याला सभास्थानामध्ये प्रवेश नव्हता. And when Jesus was passing by, येशू ख्रिस्त त्या ठिकाणातून जात असताना he stopped at this man. या मनुष्याच्या ठिकाणी तो थांबला. And when he stopped and he looked at this man, the disciples immediately questioned, ज्या येशू ख्रिस्त त्याला पाहून थांबला, तत्क्षणी शिष्याने प्रश्न विचारला, which is based on the Old Testament law of Moses. मोशेचे नियमशास्त्र जुना करार याच्यावर आधारित. And they said, who has committed sin that this man is born blind? त्याने विचारले, कुणी पाप केलं त्यामुळे हा मनुष्य आंधळा जन्मला This आहे? man or whether his parents? या मनुष्याने का त्याच्या आई वडिलांनी? And Jesus said, none of them have committed sin that he should be born blind. येशू ख्रिस्त म्हटला, कुणीच पाप केलं नाही की त्याचा जन्म आंधळा असा But व्हावा. he is born blind so that God's work will be done through him. त्याचं कारण आहे की त्याच्याद्वारे देवाचं कार्य केलं जाईल. God's work will be done through him. त्याच्याद्वारे देवाचं कार्य किंवा काम केलं जाईल. And Jesus, he was very familiar with the pool of Shiloh. आणि शिलोह तळाला येशू ख्रिस्त फार परिचित होता. This blind man, क्षमा करा, हा आंधळा व्यक्ती he must be taking every day his bath there. कदाचित त्या ठिकाणी तो दररोज आंघोळ करत असेल. And this was very familiar. त्याला हे परिचित असं So होतं. Jesus Christ did some action येशू ख्रिस्ताने काही कृती केली which is totally insulting in the minds of human life. मानवी जीवनाच्या मनामध्ये हे पूर्णतः असणारं कृत्य. He spitted त्याने थुंकला on the ground त्या जमिनीवर, and made the clay चिखल केला, and put it on his eyes. त्याच्या डोळ्यावर तो लावला. If he would have been member of Emmanuel Church, जर तो इमॅन्युअल चर्चचा सभासद असता तर, and if I would have been the pastor, जर मी पास्टर असतो तर I would have gone to him and whisper in his ear, मी गेलो असतो, त्याच्या कानात कुजबुज केली असती. he is making clay with his spit. अरे थुंकीने तो चिखल करतोय. That Emmanuel Church member would have refused. त्या इमॅन्युअल मंडळीच्या सदस्याने ते नाकारलं I असतं. don't want any healing from him. मला याच्याकडून काहीच आरोग्य नको. But this man पण हा मनुष्य accepted everything that was done by Jesus Christ, whether it was logical for him to accept or not. या व्यक्तीने जे काही येशू ख्रिस्ताने केलं ते सर्व मान्य केलं. त्याच्या तर्कात ते बसत होतं किंवा नाही. Church, मंडळी, when you want God to intervene in your life and work in your life, तुम्हाला असं वाटतं की देवाने तुमच्या जीवनामध्ये कार्य करावं, देवाने तुमच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करावा, God will work out certain things which are logically not proper. काही गोष्टी देव असं कराल तर्कवितर्काने त्या बरोबर नसतात. God will do in such a thing that we may not even, we will get irritated of that. काही गोष्टी देव असं करेल त्याचा आपल्याला चीड येईल. But if you allow quietly God to do whatever he has to do in your life to get you out from the situation, जर तुम्ही देवाला परवानगी द्याल शांतपणे जे काही देव करत आहे ते करण्याकरिता, या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढण्याकरिता, you will receive the miracle from God. देवाकडून तुम्हाला तो चमत्कार प्राप्त होईल. People may not understand. लोकांना ते समजणार You may नाही, not understand. तुम्हालाही समजणार नाही. But God knows what he is doing. पण देवाला माहित आहे की तो देव काय And करत God, आहे. Jesus told this man, येशूने या मनुष्याला सांगितलं, go to the pool of Shiloh, जा त्या शिलो तळ्यावर, wash yourself. डोळे धु. I would have asked so many questions. मी असतो तर फार प्रश्न विचारले असते. Every day I'm taking a bath. दररोज तर मी तिथं आंघोळ करतो ना. And now you made my eyes so dirty. माझे डोळे आता तुम्ही इतके घाण केले टाकले. What is this? हे काय बाबा?
what you're doing, Jesus? येशू काय करताय तुम्ही? He didn't ask anything of that. त्याने असला कुठलाही He प्रश्न went केला to pool नाही. of Shiloh, तो शिलो तळ्याकडे गेला, washed his eyes, डोळे धुतले, and the miracle took place. चमत्कार त्याच्यासाठी झाला. Miracle took place. चमत्कार झाला. Miracle took place चमत्कार झाला by obedience in the action of Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या आज्ञापालनामध्ये जी कृती त्याने केली त्या कृतीत We want God to do certain things to solve us from our problems with the stipulated description that we give. आपण असं सांगतो देवाला की निश्चित काळामध्ये आपण जे वर्णन करतो त्याप्रमाणे आपल्या जीवनात व्हावं. Send some my relatives to help me. माझ्या काही नातेवाईकांना पाठव मला मदत Send करायला. some my people to help me. माझ्या काही लोकांना पाठव मला मदत करायला. And God doesn't send anyone. देव एकालाही पाठवत नाही. Anyone doesn't come. एकही व्यक्ती येत नाही. And we get upset, frustrated, and angry on God. मग आपण देवावर रागवतो, आपण वैतागतो, हताश होतो. Then we tell God, Lord, if by this time my problem is not solved, आपण म्हणतो देवा या वेळेपर्यंत जर माझी समस्या तू सोडवली नाही, I will not pray, I will not read the word of God, I will not go to the church. मी प्रार्थना करणार आहे, देवाचं वचन वाचणार आहे, चर्चला जाणार नाही. God doesn't care that. देवाला त्याची काहीच पर्वा नाही. Whether you go to the church or not, he doesn't care for तुम्ही that. चर्चला जावा किंवा न जावा, His name will not be defiled by your action and my anger. तुमच्या कृतीने माझ्या रागाने त्याचं नाव अमंगळ होणार But नाही. obedience is better than the sacrifice, the word of God says. देवाचं वचन सांगतं यज्ञ अर्पणापेक्षा आज्ञापालन हे श्रेष्ठ So आहे. this man received double miracle. हा माणूस जो आहे त्याला दुप्पट आशीर्वाद मिळाला. He received physical miracle, त्याला शारीरिक आरोग्य मिळालं, with his चमत्कार. eyesight got opened, देवाने त्याला दृष्टी दिली, and then he received spiritual miracle in his life. त्यानंतर त्याच्या जीवनात आध्यात्मिक चमत्कार त्याला प्राप्त झाला. Word of God says, देवाचं वचन सांगतं be my witness. माझे साक्षी व्हा, Be my witness. माझे साक्षी व्हा. Book of Acts chapter 1 verse 8. प्रसिद्धांचे कृत्य पहिला अध्याय वचन 8. Be my witness. माझे साक्षी व्हा. Don't give witness. साक्ष देऊ नका, Be witness. साक्षी व्हा. And to be a witness, साक्ष होण्याकरिता you need to understand this is the court's vocabulary. समजून घ्या की हे जे वाक्प्रचार आहे तो कुठला आहे? न्यायालयाचा. When you are in the court, ज्यावेळेस तुम्ही न्यायालयात जाता, you are called into that box तुम्हाला त्या साक्ष पेटीत बोलवलं जातं. to be a witness. त्या साक्ष याच्यामध्ये साक्ष देण्याकरिता बोलवलं जातं. Advocates will ask so many questions. पुष्कळशे प्रश्न वकील तुम्हाला Judge will विचारतील. ask us so many questions. न्यायाधीश पुष्कळशे प्रश्न And you विचारतील. have to explain and answer that question based on your own experience. तुम्ही स्वतः जो अनुभव घेतला आहे त्या अनुभवावर आधारित तुम्हाला त्या सर्व प्रश्नाचे उत्तर द्यावा So when लागतात. the word of God says, be my witness, त्या वचन सांगतात तुम्ही माझे साक्षी व्हा. witness means living in the experience that God has given to us more better than anybody else. इतर कुणापेक्षाही अधिक चांगला परमेश्वराने आपल्याला अनुभव दिला, त्या अनुभवाने आपण बोललं This पाहिजे. blind man, हा आंधळा माणूस he was blind physically, शारीरिक तो आंधळा होता, but when he got healed, ज्यावेळेस तो बरा झाला so many questions were asked to him. त्याला पुष्कळसे प्रश्न विचारण्यात आले. If you are healed by the power of God, जर तुम्ही देवाच्या सामर्थ्याने if बरे you व्हाल, experience the great miracle from God, देवाकडून महान चमत्काराचा तुम्ही अनुभव घ्या, you will move in such a way, तुम्ही अशा प्रकारे हालचाल करा, everyone that comes on your way will ask the question, why and what happened to you? प्रत्येक जण तुमच्या मार्गात तुम्हाला भेटेल ते विचारल काय झालं, कसं झालं, How can you are so happy? तू कसं काय एवढा खुश Because आहे. they know your problems. त्यांना तुमच्या समस्या माहिती They know आहे, your difficulties. तुमच्या अडचणी त्यांना They माहित know your आहे, trials and troubles. तुमचे त्रास संकट त्यांना माहित And आहे. yet- तरीही Why you are not depressed, disappointed and discouraged? तरी देखील तुम्ही निराश नाही, नाराज नाही, हताश नाही. You can say, Creator God has touched me. तुम्ही म्हणू शकता की निर्माणकर्ता देवाने मला स्पर्श Creator केला. God has touched me. निर्माणकर्ता देवाने मला स्पर्श And the केला. first thing, पहिली गोष्ट religious people came. धार्मिक
पुढारी किंवा लोक so-called आले, religious people, स्वतःला धार्मिक म्हणणारे those लोक, who were following the law of Moses. जे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे And करत they होते, questioned, who healed you? त्याने त्याला प्रश्न केला, कुणी तुला बरं And he केलं? said, person by the name of Jesus. तो म्हणला, येशू नावाच्या व्यक्तीने He has healed me. त्याने मला बरं केलं आहे. And they were stunned. आणि ते थक्क झाले, They were shocked. ते आश्चर्यचकित झाले. We were following law of Moses perfectly. मोशेचं नियमशास्त्र काटेकोरपणे आम्ही We are पाळत teaching होतो. the law of Moses to the people. लोकांना मोशेचं नियमशास्त्र शिकवत And we आहे. are judging people based on the law of Moses. मोशेच्या नियमशास्त्र आधारित आम्ही लोकांचा न्यायनिवाडा करतो. But we could not do any miracle. आम्ही कुठलाही चमत्कार करू शकलो नाही. So they found reason to attack this boy, मग this त्यांनी man. कारण शोधून काढले या मनुष्यावर हल्ला करण्याकरिता. And they said, ते म्हणाले, it is wrong to do any miracle on Sabbath day. ते म्हटलं कुठलाही चमत्कार शब्दात दिवशी करणं हे चुकीचं आहे. Because Sabbath day has to be observed holily. कारण शब्दात दिवस पवित्र म्हणून त्याचं पालन केलं पाहिजे. Declare, this man is sinner. जाहीर करके हा माणूस ज्याने बरं केलं तो पापी आहे. And this blind man, हा आंधळा माणूस, who never had any training, त्याला कुठलंही प्रशिक्षण नव्हतं, he said, I know that he is prophet. तो म्हटला मला माहिती आहे तो संदेष्ट आहे. Person by the name of Jesus has touched me and healed me. येशू नावाच्या व्यक्तीने मला स्पर्श केला आणि बरं केलं आहे. And the persecution started with him. मग त्याचा छळ ते करू लागले. And they got hold of his parents. त्याने त्याच्या आई वडिलांना And पकडलं. his parents were so afraid that if we say yes, त्याचे पालक इतके घाबरले की जर आम्ही होय म्हटलं then we will be excommunicated from synagogue. ते म्हटले सभास्थानातून ते आम्हाला बहिष्कृत करतील. So they covered themselves and kept distance from their son. त्याने स्वतःला त्यांच्या मुलापासून दूर ठेवलं. And they said, he is grown up, you ask them. तो म्हटलं तो वयात आहे त्याला विचारा. We don't want to give answer, yes, God has healed him, Jesus has touched him, and become excommunicated from synagogue. आम्हाला सांगायचं नाही की येशूने त्याला बरं केलंय, देवाने त्याला स्पर्श केला आणि मला सभा बहिष्कृत व्हायचं And नाही. if you read continually, तुम्ही सातत्याने वाचलं, again and again they were trying to put him questions and after questions. पुन्हा आणि पुन्हा प्रश्नापाठोपाठ प्रश्न ते त्याला विचारत होते. They were calling me again and again. पुन्हा आणि पुन्हा ते त्याला पुकारत होते. When you have touch of God, ज्यावेळेस देव तुमच्या जीवनाला स्पर्श when करतो, you have the miracle of God, ज्यावेळेस देवाचा चमत्कार तुम्हाला होतो, people will call you again and again. पुन्हा आणि पुन्हा लोक त्याच नावाने बोलतील. Hallelujah. Hallelujah. They will call you again and again. पुन्हा आणि पुन्हा ते बोलतील. Please tell us how this happened. कृपा करून सांगा हे कसं झालं. Why this didn't happen in our life? आमच्या जीवनात ही गोष्ट का झाली नाही. And this man was telling, हा माणूस सांगत होता, man by the name of Jesus, येशू नावाचा व्यक्ती he is prophet. तो संदेष्ट आहे. Then again they questioned him very badly. फार वाईटरित्या परत त्याने प्रश्न केला. And they said, he is sinner. ते म्हणाले की तो पापी आहे. Confess he is sinner. कबूल कर की तो पापी आहे. And this blind man says, हा आंधळा माणूस म्हणतो, this miracle cannot happen unless the person is closely connected with God. हा चमत्कार होऊ शकत नाही जोपर्यंत जो व्यक्ती देवाच्या अगदी जवळचा आहे. Jesus is connected with God. येशूचा संपर्क देवाशी That's जोडलेला why आहे. I got healing. त्यामुळे देवाने त्याला बरं And the केलं. word of God says, in that time, Jesus came and met him again. देवाचं वचन सांगतं त्या काळामध्ये पुन्हा येशू येऊन त्याला भेटला. And Jesus said, do you know who he is? येशूने त्याला विचारलं तुला माहिती आहे का तो कोण आहे. And this blind man says, I don't know. हा व्यक्ती म्हणाला मला माहित नाही. I only know one thing, मला एकच गोष्ट that he माहिती touched होती, me and I got healing. त्याने मला स्पर्श केला मी बरा झालो. Jesus said, I am he. येशू म्हटला तो मीच At आहे. this time, या वेळेस man could see Jesus in person, हा व्यक्ती वैयक्तिक येशूला पाहू शकला. and Jesus could talk to him in person. येशू ख्रिस्त देखील त्याच्याच And बरोबर the बोलू word of God शकला. says he accepted Jesus Christ and bowed down before him. याच वचन सांगतं त्याने येशू ख्रिस्ताला स्वीकार केला, येशू ख्रिस्तासमोर नमन केलं. So we, as a believers in the Lord Jesus Christ, आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विश्वासणारे या नात्याने we have to have strong faith
in the Lord Jesus Christ. आपला सबळ विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर असला पाहिजे. Whether our prayers are answered or not. आपल्या प्रार्थनेचं आपल्याला उत्तर मिळो किंवा नाही. Those young 3 people, हे 3 तरुण they were asked to bow down before the golden idol. त्यांना सांगितलं स्वर्णमूर्ती समोर And they said, we दंडवत will not bow करावं. down. त्याने दंडवत केला नाही. King forced them. राजाने जबरदस्ती केली. And they said, our God is able to deliver us from the fiery furnace. ते म्हणले अग्नीच्या भट्टीतून सोडवण्याकरिता आमचा देव समर्थ आहे. But they waited पण ते थांबले. and they said, ते म्हणाले if not, जरी त्यांनी सोडवलं नाही कसेही, if not, जरी सोडवलं नाही still we will not bow down before this idol. तरी देखील आम्ही या सुवर्णमूर्ती पुढे नमन दंडवत करणार नाही. Our God is able to do it. देव आमचा समर्थ आहे करण्याकरिता. They prayed to God, त्याने देवाकडे प्रार्थना केली. God, help us and deliver us from the hand of king. देव आम्हाला मदत करे, या राजाच्या तावडीतून आम्हाला सोडव. And God did not answer their prayer. देवाने त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलंच नाही. God did not answer their prayer. देवाने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलंच नाही. What was their prayer? त्यांची प्रार्थना काय होती? Deliver us from this king. या राजापासून आमची सुटका कर. That means, याचा अर्थ let us not go to the fiery furnace. आम्हाला त्या अग्नीच्या भट्टीकडे जायचं पण नाही. God did not answer their prayer. देवाने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं नाही. And king said, I am going to request you the final time. राजा म्हणला शेवटची तुम्हाला मी विनवणी करत If you आहे. don't bow down with this idol, या मूर्तीपुढे जर तुम्ही the दंडवत केला नाही, fiery furnace will be lightened 7 times more. ती अग्नीची भट्टी आहे 7 पट अधिक पेटवली जाईल. The problems and difficulties will increase 7 times more. संकट अडचणी 7 पटीने वाढतील. Are we willing to still believe God? आपण तरी देखील तयार आहोत का देवावर विश्वास ठेवायला? Are we willing to still worship God? तरी देखील आपण देवाची उपासना भक्ती करायला तयार आहोत का? Be careful. Huh? सावध असा हा. 7:30 लागल. 7:30 लागल. 7:30 will fall after. 7.5 will come behind you. One after the another, one after the another, one after the... Lord, what is this? एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक. देवा हे काय? Don't worry. काळजी करू नका. See, the cruelty has happened. पहा जी क्रूरता त्या ठिकाणी झाली. King told the strongest people, अति बलवान लोकांना राजाने सांगितलं, WWF, WWF चे tie their legs, त्यांचे पाय बांधा, tie their hands, हात बांधा, and block their mouth. त्यांच्या तोंडाला मुसक्या बांधा. So they could not do work, ते काहीच काम they करू could शकत not नाही. go anywhere, कुठे जाऊ शकत नाही, and they could not talk. बोलू देखील शकत नाहीत. And these WWF हे WWF चे पैलवान, people, I believe, माझा असा विश्वास आहे, they might have said to them, ते त्यांना म्हणाले असतील, please कृपा करून bow down before the idols. त्या मूर्ती पुढे दंडवत करा, नमन करा. And what they might have said, ते म्हटले असतील, it's not written in the Bible. बायबल मध्ये लिहिलं नाही. What they might have said, ते काय म्हणाले असतील, because their mouth was shut, कारण त्याच्या तोंडावर मुसक्या बांधल्या hands होत्या, were tied, हात बांधले होते, legs were tied, पाय बांधले होते, they were being shaken. त्यांना ते झोका देत होते. 1, 1, 2, 2, please, कृपा now, करून आता तरी now, at least bow down. कमीत कमी आता तरी Then नमन करा. you can be faithful with your God and tell all about God. त्यानंतर तुम्ही देवाशी विश्वासू राहू शकता, देवाबद्दल सर्वांना सांगा. If you are there जर तुम्ही असता among those 3, त्या तिघांपैमध्ये, then मग bow down, नमन करा, bow down, नमन करा, दंडवत करा, bow down, दंडवत करा. bow down. Say everyone, bow down, नमन करा, दंडवत करा, bow down. दंडवत करा. What? Say, When you say that, ज्यावेळेस तुम्ही कराल, God
knows what you are speaking. देवाला माहितीये तुम्ही काय बोलत आहात. I will not bog down with the worldly matters. आणि जगाच्या पद्धतीने मी I झुकणार will not नाही. bow down in front of worldly rituals, traditional. आणि जगाचे जे ज्ञान आहे त्याच्या पुढे मी नमणार नाही. And the word of God says, देवाचं वचन सांगतं door was open. ते दार त्याने उघडलं. They were saying, mm-hmm. ते म्हणत होते, And they were thrown in the fiery furnace, अग्नीच्या भट्टीत त्यांना टाकण्यात which आलं. was lighted 7 times more. अधिक 7 पट ती पेटवलेली भट्टी. So much so इतकी ती भट्टी that पेटवली. those who threw them died by horpering. आणि त्या ठिकाणी ज्यांना टाकण्यात आले त्या ठिकाणी होरपळून ते मेले. And these 3 men, आणि हे 3 पुरुष immediately God entered with them in their problems and difficulties. तत्क्षणी देव त्यांच्या संकटात त्यांच्या बरोबर 7 times more. 7 पट अधिक. Are you willing to allow problems and difficulties to increase because you are becoming witness of Jesus तुम्ही Christ? तयार आहात का येशू ख्रिस्ताचे साक्ष झाल्यामुळे तुमच्या विरुद्ध 7 पट संकट येतील. Are you willing? तयार आहात का? I am praying. मी प्रार्थना करत आहे. God, if the persecution starts, देवा जर छळाची सुरुवात झाली, if difficulty starts, जर अडचणी सुरू झाल्या, Satan will try to discourage us every time प्रत्येक वेळेस सैतान आपल्याला निराश by करण्याचा प्रयत्न difficult करेल. situation coming in our life. आपल्या जीवनामध्ये कठीण परिस्थिती येईल. But have faith in God. पण देवावर विश्वास ठेवा. Have faith in God देवावर विश्वास and ठेवा. declare your confidence in the Lord. तुमचा आत्मविश्वास देवावर आहे ते And जाहीर करा. say and pray, if not, बोला आणि प्रार्थना करा. जर नाही you तरी prayed. तुम्ही प्रार्थना You करा. can tell Satan, I prayed God and God will do it. God will deliver me. देव माझी सुटका करेल. But if not, जर त्यांनी सुटका केली नाही, still I will not deny Almighty God. सर्वसमर्थवान देवाला मी नाकारणार नाहीच. How many are ready? किती जण तयार आहेत? How many are ready? किती जण तयार आहेत? I know you, many hands are not coming up. मला माहिती पुष्कळ हात वरती केले नाहीत. We have to go through trials and troubles आपल्याला त्रास संकटातून जावं लागणार. because we are gold कारण आपण सोनं आहोत, tried in the fiery furnace. अग्नीच्या भट्टीतून त्याला शुद्ध केलेलं. That's why we became valuable. त्यामुळे आपण मौल्यवान झालो आहोत. There are certain blessings that God has given as a Yahweh Ropho. यावे रुफो म्हणून देवाने काही आशीर्वाद दिले आहेत. In 2 Kings chapter 20 verse 5, दुसरे राजे याचा 20वा अध्याय 5वं वचन. I have heard thy prayer, seen thy tears, I will heal thee. On 3rd day you shall go up to the house of God. दुसरे राजे 20वा अध्याय 5 वचन. God has told to Hizkiah, देवाने हिजकिया राजाला he सांगितलं was sick, तू आजारी आहे, he's praying, प्रार्थना करत होता. and God is saying, I have heard thy prayer, I have seen thy tears, I will heal thee. On 3rd day you shall go up to the house of God. दुसरे राजे 20वा अध्याय 5 वचन. मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत, मी तुला बरं करीतो. तू आजपासून 3ऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरात जाशील. Hallelujah. हालेलुया. God sees us. देव आपल्याला पाहतो. Nothing is hidden from the presence of God. देवाच्या उपस्थितीत कुठलीही गोष्ट लपलेली नाही. If we are in problems or difficulties or sickness and weakness, जर आपण अडचणीत, त्रासात, संकटात, अशक्तपणात, आजारात आहोत, God is saying, I have heard thy prayer. देव म्हणतो मी तुमची प्रार्थना ऐकली आहे. Hallelujah. हालेलुया. If you are having difficult problems, God says, I have heard your prayer. तुम्ही संकटात आहात, देव म्हणतो मी तुमची प्रार्थना ऐकली आहे. When you pray, you cried. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना God केली, says, I have seen your tears. देव म्हणतो तुझे अश्रू मी पाहिले आहेत. Hallelujah. हालेलुया. Our God sees our tears. आपला देव आपले अश्रू पाहतो. And God says, I will heal thee. देव म्हणतो मी तुला बरं करेल. And you shall go into the house of God. तू देवाच्या घरात जाशील. When we are healed, when God blesses us, don't forget the house of God. देव ज्यावेळेस आपल्याला बरं करतो, आशीर्वाद देतो, देवाचं घर विसरू नका. Second promise, second thing is in Psalms 103 verses 1 to 5. दुसरी गोष्ट स्तोत्रसंहिता 103 वचन 1 ते 5. There are so many things that are written there. पुष्कळच्या गोष्टी या ठिकाणी लिहिल्या आहेत. And the word of God says, God
hath healed thee from all thy diseases. सर्व तुझ्या रोगांना देवाने बरं केलं आहे. God has removed every oppression from your life. तुमच्या जीवनातून सर्व दुष्कर्म परमेश्वराने काढून टाकले आहेत. But don't depend upon only for self benefit. स्वतःच्या फायद्याकरिता फक्त अवलंबून राहू नका. Ask God, देवाला सांगा, God, touch me, give the miracle in my life so that I can witness about you. देवा मला स्पर्श कर, माझ्या जीवनात चमत्कार कर, जेणेकरून मी तुझ्याबद्दल साक्ष When देईन. you pray like that, जसं मी अशी प्रार्थना करा, God does the miracle in your life. तुमच्या जीवनात देव चमत्कार But when करतो. you simply say, bless me, bless me, bless me, तुम्ही केवळ म्हणता मला आशीर्वाद दे, आशीर्वाद दे, आशीर्वाद God दे. says, I'm not interested in blessing you देव म्हणतो मी स्वारस्य मान नाही तुला आशीर्वादित because I करणार. want you to become fruitful. माझी इच्छा आहे की तू फळद्रूप व्हावं. And I want you to give the fruits that will benefit others. माझी इच्छा आहे की तू असे फळ देवा, इतरांना त्याचा लाभ होईल. Christians, ख्रिस्ती, those who believe in Lord Jesus Christ, जे प्रभू येशूवर विश्वास your ठेवतात, life is not your personal life. तुमचं जीवन तुमचं Your वैयक्तिक life जीवन is नाही. for others. तुमचं जीवन इतरांकरिता Your आहे. life is for others. तुमचं जीवन इतरांकरिता आहे. Your life is for others. तुमचं जीवन इतरांकरिता Your आहे. life is for तुमचं others. जीवन इतरांकरिता आहे. As you become blessing to others, जसं तुम्ही इतरांसाठी आशीर्वाद होता, pours out his blessing to you. देव तुमच्या जीवनात आशीर्वादाची ओतणी As you करतो. become blessing to others, जसं तुम्ही इतरांसाठी he आशीर्वाद becomes blessings to you. तो तुम्हाला आशीर्वादाने भरतो. If you do not become blessing to others, इतरांना जर तुम्ही आशीर्वाद होत नाही, flow of blessing stops for you. आशीर्वादाचा जो प्रवाह आहे तो थांबतो. Flow of blessing stops for you. आशीर्वादाचा प्रवाह थांबतो. That's why it's my prayer. त्यामुळे ही माझी प्रार्थना आहे. Lord, bless me to someone today. प्रभू मला आशीर्वादित कर, Make me a blessing to someone today. जेणेकरून मी आज कुणासाठी तरी आशीर्वाद The असावं. third blessing, that promise that God has given in Gospel of Luke, chapter 8, verse 50. लोककृष्णवर्तमानाचा 8वा अध्याय 15 वचनामध्ये The परमेश्वराने ruler आशीर्वाद of दिला. synagogue's daughter was sick, क्षमा करा, 50वं वचन. and he came to Jesus तो अधिकारी येशूकडे आला and he said, please do something that my daughter will be healed. कृपा करून काहीतरी करा की माझी मुलगी बरी होईल. And while he was talking with Lord Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर तो बोलत असताना message came from संदेश his आला home, त्याच्या घरून, his daughter is dead. त्याची मुलगी मरण पावली. The ruler of synagogue's house, सभास्थानाचा अधिकारी, daughter who was sick, जी मुलगी आजारी होती, died. मरण पावली. Jesus said to him, येशू त्याला म्हणाला, fear not, भिऊ नका, believe only, and she shall be made whole. लूक 8:50, विश्वास मात्र धर म्हणजे ती बरी होईल. And when he went back to his home, ज्यावेळेस तो त्याच्या घरी परत गेला, he saw his daughter got well, त्याने पाहिलं की raised from the dead. त्याची मुलगी मरणातून उठली आहे, बरी झाली आहे. According to the system and technology, our human life, आपल्या मानवी पद्धतीनुसार we may come to an end of certain things. काही गोष्टीच्या आपण शेवटास येऊ. Don't be discouraged. निराश होऊ नका. If you are a child of God, जर तुम्ही देवाचं मुलं आहात, continually pray to God. सातत्याने देवाकडे And प्रार्थना God करा. will revive the dead situation which we would never even believe it will ever happen. आपलं जी मृत स्थिती आहे, परमेश्वर तिला संजीवित करेल. आपण कधी त्याचा विचार करू शकणार नाही. James chapter 5, याकोबाचे पत्र verse आहे, 14 to 15. याचा 5वा अध्याय 14 आणि 15 वचन. The word of God says, sick person be connected with the church. आजारी व्यक्ती जो जुडला पाहिजे मंडळी बरोबर. Sick persons must be connected with the church. आजारी व्यक्तीने आपला संपर्क कुठे If जोडला पाहिजे? चर्च anyone बरोबर. among you is sick, जर तुम्हामध्ये कोणी आजारी let आहे, him call the leaders of the church त्याने मंडळीच्या वाढवडिलांना Let them बोलवावं. pray. त्याने प्रार्थना करावी. and put oil on him. त्याच्यावरती ते तेल That is the लावावं. only time Jesus said, put oil, Bible says, put oil on them. ही एकच वेळ आहे फक्त ज्या ठिकाणी म्हटलं की त्यांना तेल लावा. But nowadays, merchandising is being done. पण आता तेलाचा व्यापार केला जात People are आहे. selling water bottles and oil bottles. लोक पाण्याची बॉटल, तेलाची बॉटल विकत आहेत. Blessed oil, blessed water. आशीर्वादित पाणी, आशीर्वादित तेल. Take this. Don't take Jesus with you in your home. Take this bottle. या
बॉटल तुमच्या बरोबर घ्या, येशूला घरी घेऊन जाऊ नका. Take this water with you. तुमचं Holy water. पवित्र पाणी घेऊन जा, येशूला घेऊन जाऊ नका. You don't need to take Jesus inside. येशूला घरात घेऊन जाण्याची गरज नाही. And the word of God says, your faith will heal you. देवाचं वचन सांगतं तुमचा विश्वास तुम्हाला बरं करेल. God will touch your life. देव तुमच्या जीवनाला स्पर्श करेल. Psalms 38, स्तोत्रसंहिता 38. the whole psalm, David moves God to take compassion पूर्ण स्तोत्रात दावीद म्हणतो देवा of his कळवळा घे. pitiful situation. त्याची जी परिस्थिती ज्याची कीव केली He पाहिजे, confesses his sins, त्याच्या पापाची तो कबुली करतो. and God has promised that he is great healer, Yahweh Rophe. देव अभिवचन देत आहे की परमेश्वर महान, यावे रोफी, यावे राफा. Isaiah chapter 57, verse 16 to 20, 18 to 20, word of God says, यशया 57:18-20. God sees our ways and heals us, restores us, use him to become blessing to others. देव आपल्या जीवनामध्ये आरोग्य देतो, आपले पुनर्स्थापना करतो आणि आपला उपयोग करतो इतरांसाठी आपण आशीर्वाद व्हावं. We are witness to the Lord Jesus Christ. आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे साक्षी आहोत. Our neighbors in our society, आपल्या सोसायटीतील शेजारी पाजारी everyone should know that you belong to Jesus Christ. सर्वांना माहिती पडलं पाहिजे की आपण येशू ख्रिस्ताचे आहोत. And you are praying for needy people. गरजवंत लोकांसाठी तुम्ही प्रार्थना करता. They should come to your door. ते तुमच्या दरवाजात आले पाहिजेत. Please pray for me. कृपा करून माझ्यासाठी प्रार्थना करा. You don't have to be proud of that, त्याबद्दल तुम्हाला घमंड करायची गरज but नाही. allow them that I believe the creator God. Don't say my Jesus. असं म्हणू नका माझा येशू, म्हणा माझा निर्माण. Never say my Jesus. कधीच म्हणू नका माझा येशू. Because we say my Jesus, we become hatred in their mind. ज्यावेळेस आपण म्हणतो माझा येशू, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल तिरस्कार निर्माण होतो. Don't say my God is living God. असं म्हणू नका माझा देव जिवंत देव. Don't say to non-Christians, ख्रिस्ती इतर लोकांना तसं बोलू नका. because they also worship their God. ते देखील त्यांच्या देवाची उपासना भक्ती We have करतात. no right to compare, आपला अधिकार नाही तुलना करायचा. but say your God will heal you. तुम्ही म्हणा तुमचा देव तुम्हाला बरं करेल. I will pray for you to the creator God. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल निर्माणकर्त्या And when देवाकडे. you pray, you will pray in the name of Jesus. ज्यावेळेस प्रार्थना करायला येशूच्या नावाने करा. And God will touch them. देव त्यांना स्पर्श God will करेल. heal them. देव त्यांना बरं God will करेल. restore them. देव त्यांची And पुनर्स्थापना then करेल. they will ask you how that's happened. ते नंतर तुम्हाला विचारतील हे कसं काय When they झालं. ask you questions like that, तसे प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला that विचारतील opens the door for you to give you a personal testimony. ते तुमच्यासाठी द्वार उघडतं की तुम्ही तुमची वैयक्तिक साक्ष सांगा. And leave it that. त्या ठिकाणी सोडा तसं. And allow them to decide by themselves. त्यांना स्वतःला निर्णय घेऊ द्या. God wants to use you in these days. या दिवसांमध्ये देवाला तुमचा उपयोग If you करायचा have आहे. visited Yahweh Ropho, जर तुम्ही भेट घेतला यावे रोफो यावे Jeremiah chapter राफाची. 17, verse 14, यिर्मया 17:14. the prayer of Jeremiah यिर्मयाची प्रार्थना. said, heal me, save me, for God is my praise. मला आरोग्य दे, माझं तारण कर, कारण देव माझी स्तुती. In Luke's Gospel chapter 4, verse 14 to 19, the another blessings. लुकरुश्वर्त म्हणायचा 14 अध्याय 14 ते 19 अजून Jesus आशीर्वाद. was prophesied in the Old Testament. येशू ख्रिस्ताने बदल भविष्य आणि जुन्या करारात God has sent him to heal the brokenhearted, to preach the deliverance to the captives, and receiving the sight to the blind. आणि जे भग्न हृदय आहेत त्यांना सुवार्ता सांगण्याकरिता, जे आंधळे आहेत त्यांना दृष्टी प्राप्त व्हावी. We do not know much of the things of the Word of God. देवाच्या गोष्टीतील पुष्कळशा गोष्टी आपल्याला माहित नाहीत. And the Word of God says, Lord, open my eyes that I may see wondrous works of your word. प्रभू माझ्या अंतचक्षु उघड, जेणेकरून तुझ्या वचनातील अद्भुत गोष्टी मी पाहिल. Yahweh Rophe wants to touch you now. यावे रोफे ला तुम्हाला स्पर्श करायचा Yahweh आहे. Rophe wants to touch you now. यावे रोफे यावे राफाला तुम्हाला स्पर्श No करायचा matter आहे. what your situation may be, हरकत नाही तुमची परिस्थिती काही असो, but God is on your side. परंतु देव तुमच्या पक्षाचा Let us आहे. all stand सर्वजण उभे राहूया. and allow God to touch. देवाला वाव देऊया की त्याने आपल्याला स्पर्श करावा. Let us sing hymn number 349.
गीत क्रमांक 349. And as we sing this song, हे उपासना संगीतातील गीत आपण गात dedicate असताना our life to God. देवाला आपल्या जीवनाचं समर्पण करूया. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो, लागोच चित्त वरते प्रकाश मागतो, प्रकाश मागतो. मार्ग तुझा मी चुकलो, अस्थिर झाले मन, भक्तांचे सौख्य मोकलो. ही खोचे आठवण, ही खोचे आठवण. हे आत्म्य कृपा दाऊनी आता माघारे ये, माझ्या दुःखा शांत होणे. राहे मनामध्ये, राहे मनामध्ये. पूर्वीच्या पापांनी तुला मी दिले खेदाला, त्यांना धिकारुनी करे मी स्वनिषेधाला, मी स्वनिषेधाला. जे अति प्रिय मानिले ते सर्व टाकितो, मानीन तुला एकले. मी साय मागतो, मी साय मागतो. नित्य देवाच्या संगती मी असा चालणार, लागेल चित्त वरती. होई प्रकाशवान, होई प्रकाशवान. जे अति प्रिय मानिले ते सर्व टाकितो, मानीन तुला एकले. मी साय मागतो, मी साय मागतो. The things that I loved much, या गोष्टींवर मी अधिक प्रीती केली, I leave them मी त्यांना सोडून टाकतो and receive only Lord Jesus Christ. स्वीकारतो केवळ प्रभू येशू ख्रिस्त. And I pray God help me. प्रभू, प्रार्थना करतो मला मदत We कर. sing this stanza once more. पुन्हा एकदा हे Let गडबड us गाऊया. raise our hands and speak to God. हात उंच करूया, देवाशी बोलूया. जे अति प्रिय मानिले ते सर्व टाकितो, मानीन तुला एकले. मी साय मागतो, मी साय मागतो. जे अति प्रिय मानिले ते सर्व टाकितो, मानीन तुला एकले. मी साय मागतो, मी साय मागतो. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो, लागोच चित्त वरती. प्रकाश मागतो, प्रकाश मागतो. Hallelujah, 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 hallelujah. Let us all worship the Lord. सर्व Open our प्रभूच्या mouth and भक्ती pray, करूया. pray to God. आपले मुख उघडे देवाकडे प्रार्थना करूया. If there is any need for us to repent, जर काही गरज असेल की आपण पश्चाताप केला say, पाहिजे. Lord, I repent for my wrongdoings. प्रभू, ज्या चुका केल्या त्याबद्दल मी I पश्चाताप repent for करतो. my wrong thought thinkings. माझे जे चुकीचे विचार मी केले आहेत त्याच्याबद्दल पश्चाताप Touch me करतो. and give me heavenly thinking. प्रभू, मला तो स्पर्श कर, स्वर्गीय विचार दे. God wants to touch you right now. या क्षणी देवाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे. Hallelujah, 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 hallelujah. Hallelujah. Oh God, we worship you, we worship you, we आम्ही तुझी worship उपासना भक्ती you. करतो. We praise your name, O Lord. प्रभू, आम्ही तुझ्या नावाची स्तुती करतो. Hallelujah, hallelujah, Hallelujah. 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 Are we willing to leave everything that we loved, which are against the will of God? आपण ज्या सर्व गोष्टींवर प्रीती करत आहोत त्या आपण सोडायला तयार आहोत का जे देवाच्या इच्छेविरुद्ध आहे. Let us confess that to God. आपण देवाकडे त्याची कबुली करूया. जे अति प्रिय मानिले ते सर्व टाकितो, मानीन तुला एकले. मी साय मागतो, मी साय माग. Once again. जे अति प्रिय मानिले ते सर्व टाकितो, मानीन तुला एकले. मी साय मागतो, मी साय
these things in the precious name of the Lord Jesus Christ, our Savior. सर्व विनंती आमचा मौल्यवान तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit, the blessings of God and healing be with us now and forevermore. आमेन. Amen. Please be seated. कृपा करून बसूया. If you are celebrating your personal birthday and wedding anniversary this week, तो वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल, please stand. कृपा करून उभे राहूया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Gracious, loving Heavenly Father, we thank you for your children, those who are going to celebrate their personal birthday and those who are going to celebrate their marriage anniversary. कृपा परमेश्वर आम्ही आभार मानतो तुझे लेकर परमेश्वर त्यांचा वैयक्तिक वाढदिवस साजरा करत आहेत आणि लग्नाचा वाढदिवस. Give them many more personal birthday in their life, तो त्यांच्या वैयक्तिक जीवनात अधिक वैयक्तिक वाढदिवस many more marriage anniversaries in their marital life. त्याच्या लग्नाच्या जीवनात अधिक लग्नाचे Fill वाढदिवस. their life with all your strength, health, wisdom and knowledge. शक्ती ज्ञान शहाणपण देऊन त्यांचं जीवन तू भर. And as you are blessing them, O God, तू त्यांना तू आशीर्वादित करत असताना make them a channel of blessing to us. त्यांना इतरांसाठी आशीर्वादाचं माध्यम कर. We commit them in your holy hand. त्या पवित्र हातात आम्ही त्यांना देतो. And now as we are going to worship you by giving your tithe, missionary offering, Nehemiah project offering and our offering. प्रभू यावेळेस त्याचं दशांश दानार्पण, सेवाकार्याचं दानार्पण, नेहम्या प्रकल्पाचं दानार्पण. Bless this worship of giving for your glory. ही देण्याची जी सेवा आहे, आशीर्वादित कर In तुझ्या Jesus' गौरवासाठी. precious name we pray. येशूच्या मूल्यवान नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Please be seated. बसूया. Let's meet one another, greet one another, extend the love of God with one another. एकमेकाला भेटू देवाच्या आशीर्वादाची सहभागिता करूया. We all pastoral staff will be back to meet every one of you. सर्व पास्टर वर्ग मागे असतील चर्चच्या तुम्हाला भेटण्याकरिता. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ.